मला काम करताना मजा आली. म्हणजे आम्हाला म्हणजे त्याचा फ्लॅशबॅक आहे. त्या फिल्ममध्ये 3 स्टेजेस ऑफ हिज लाईफ आहेत, की त्याचा फ्लॅशबॅक आहे. तो ओपन सीन जेव्हा होतो तेव्हा तो त्याच्या करंट फेजमध्ये आहे. त्याचा फ्लॅशबॅक जेव्हा येतो तो ज्या सीनपासून सुरू होतो, की माझा जिथं स्पेसिफिक सीन आहे की तुमने अग्निपथ देखा है, हाँ देखने की कोशिश करी थी. तो जो त्याचा गुलशन भाईचा डायलॉग आहे, तेव्हापासनं जे त्यांनी फ्लॅशबॅक दाखवला आहे, तर आम्हाला कधीही पूर्ण स्क्रिप्ट दिली नव्हती. अच्छा. कन्सिडरिंग आर एज, कारण की आम्ही अंडर एज होतो. करेक्ट. कारण मी 2010-11च्या आसपास हा शूट केला, जेव्हा मी 11वीत होतो. तेव्हा ही फिल्म शूट केली. तर त्यावेळेस आम्हाला पूर्ण स्क्रिप्ट दिली नव्हती. त्याचा माझा तो रोल मिळण्याचा मागचा पण एक किस्सा आहे, की ओंकार देशपांडे म्हणून आमचा एक मित्र आहे, त्याच्या वडिलांसोबत आम्ही नाटक वगैरे करायचो, त्यांच्या घरी प्रॅक्टिस करायचो. त्यांच्याकडे सगळं आमचे जी नाटक जेव्हा मी करत होतो 2010च्या नंतर, तेव्हा मी त्यांच्याकडं प्रॅक्टिस करायचो. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या अंडर आम्ही नाटकं बरीच केली. पथनाट्य झाली, स्टेट लेवल कॉम्पिटिशन झाले, महाकरंडक झालं नगरचं, या सगळ्या ह्याला. किंवा आपल्या पुण्यात जे माईम थिएटरचा जो कॉन्टेस्ट होतो त्याचं जेव्हा फर्स्ट सिरीज होती त्यांची, तेव्हा त्या ह्याच्यामध्ये जे काय आम्हाला बक्षिसं मिळाली तेव्हा मी त्यांच्यासोबत काम करायचो. तर तेव्हा त्यांच्यासोबत काम करत होतो. त्यांचा मुलगा स्कूलमधनं ह्यांनी ऑडिशन्स केले होते, मुलं पाहिजेत त्या वयातली म्हणून. तर फिल्मच्या क्रूनी स्कूलमधनं ऑडिशन्स केली होती आणि तो शॉर्टलिस्ट झाला होता लीड कॅरेक्टरच्या ज्युनियरसाठी. म्हणजे जे लीड कॅरेक्टर आहे गुलशन, त्याच्या लहानपणीच्या रोलसाठी त्याचं सिलेक्शन झालं होतं, म्हणून तो मुंबईला गेला होता. तर त्याच्याबरोबर त्याचे वडील आणि आमचा एक मित्र सौरभ म्हणून, असे 3 हे लोक गेले. आणि काकांनी काय माहीत नाही काकांना काय वाटलं, काकांनी जाताना सगळ्यांचे फोटो घेऊन गेले सोबत. अच्छा, तुमच्या ग्रुपचे? हां, ग्रुपमधले जे काही नाटकातले वगैरे जे काही स्टिल्स असतील ते स्टिल्स ते सोबत घेऊन गेले. आणि त्याच्यामध्ये स्टिलमध्ये काय आणि असं समोर बघताना काय माझी फिजिक दिसून येते. तर ही वॉज स्ट्रगलिंग. काय तो जो हर्षवर्धन सर स्ट्रगल करत होते कॅरेक्टर फाइंड आउट करायला, की एक असं स्टाउट मुलगा पाहिजे किंवा हेल्दी मुलगा पाहिजे, हु इज रेडी टू टक्कल करायला रेडी असला पाहिजे असा. मग त्यांनी फोटोज दाखवले, त्यांना खूप आवडलं की बाबा हां ॲक्टिंगमध्ये आहे ऑलरेडी, थिएटर करतो, हे करतो, शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत, तर ठीक आहे वी कॅन कास्ट हिम. एक बेसिक जेनरिक ऑडिशनसारखी त्यांनी एक स्क्रीन प्रेझन्स कसा दिसतोय, स्क्रीन टेस्ट म्हणतो आपण, तसं एक त्यांनी कॅम्पमधल्या एका ठिकाणी केलं आणि त्यांनी मला मुंबईला बोलवलं. मी मुकलो कुठं त्या शूटवरती, तर मला त्यांनी विहिरीवरती नेलं नाही, वाईमध्ये काय झालं, वाईमध्ये ते सगळा जो फ्लॅशबॅक आहे, ते विहिरीत उडी मारतात, तो सगळा फ्लॅशबॅक तो तिथे शूट झाला. तेव्हा मी नाही, कारण मी त्याच्या शाळेतला मित्र दाखवलाय. शूट सगळं पुण्यात झालं. सेंट विन्सेंट्सला शाळेचे सगळे सीन शूट झाले, मेजर सगळं तिथं झालं. मजा आली ते शूट करताना. त्याच्यातलं इंटरेस्टिंग किस्सा म्हणजे रक्षलेखामधलं शूट होतं. जेव्हा मी त्या नोटीस बोर्डवरती बघतो आणि युटर्न मारून पळत येऊन धडकतो, तर माझी बेकार फाटली होती भाई. मी धडकलो आणि ती पोरगी जर पडली आणि तिला जर लागलं तर मी आतमध्ये. आणि त्याच शूटच्या दिवशी नेमके आई बाबा पण तिथं सेटवरती, त्याच्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं. बरेच रिटेक द्यायला. शेवटी सरांनी कानात एक कानमंत्र दिला की कर, आपण बघून घेऊ. तेव्हा तो कुठंतरी तो झाला. शूट करताना काही माहिती होतं फिल्म कशाबद्दल आहे, तुम्हाला काही सांगितलं होतं का? काहीच नाही. म्हणजे फिल्मचं नावही नंतर, आधी वेगळं होतं नंतर वेगळं झालं, सेन्सरमुळे ते चेंजेस झाले. आम्हाला जेव्हा स्क्रिप्ट म्हणजे मला जेव्हा ड्राफ्ट, माझ्या पुरताचा जेव्हा ड्राफ्ट आला होता त्याच्यावर नाव वासू होतं. बरं, वासू. हां, ती नंतर चेंज होऊन त्यांनी त्याचं हंटर केलं आणि त्याचा रिमेक साऊथ इंडियामध्ये सुद्धा झाला. बरं, बहुतेक तेलुगू का तमिळ कुठंतरी रिमेक झाला, बहुतेक तेलुगू इंडस्ट्रीमध्ये तसं रिमेक झाला. कॅरेक्टर पण खूप मेमोरेबल होते सगळे. आणि
मोमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. आत्ता मी बघत होतो ना, तो तुला विचारतो पिक्चर बघायला येणार आहे का, हां तू म्हणतो नाही चार्ट पेपर आणि तू पुढे जातो, पुढे जाऊन बॅकलुक देतो. हा बॅकलुक देतो. हे छोटे छोटे मोमेंट्स इतके छान आहेत फिल्ममध्ये. त्याच्यामध्ये हर्ष सरांचं डिरेक्शन वॉज अमेझिंग, की पॉईंट टू पॉईंट फक्त सांगणं की हे कर, हे पाहिजे. म्हणजे एक सीन जो पोलीस आपल्या स्वारगेटच्या पोलीस लाईनमध्ये शूट झाला, जिथं ते क्लासेस दाखवलेत, ज्याच्यामध्ये तो त्या मुलीला प्रपोज करतो, बरोबर, फर्स्ट इंटरॅक्शन दोघांचं. तो जो त्याचा डायलॉग आहे की सेरेब्रम हेमिस्फिअरमध्ये हे ते 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 खूप, म्हणजे तो लिहिताना सुद्धा एवढा विचार केलेला आहे की हां ओके हे क्लिक होईल, पब्लिकला हे क्लिक होईल, अशा याने जो काही विचार करून जो काही ते जे डायलॉग्स लिहिलेले आहेत, किंवा डी विंग कमांडर झालं, किंवा माझं त्या नोटीस बोर्डमध्ये बघणं आणि त्याच्यावरनं युटर्न मारून येणं, किंवा मी मंडईत जो खाल्लेला मार आहे, त्या जे काही सीन्स देताना त्या बाईने जे छत्रीने मला बडवलं आहे, ते काही सीन्स करताना जो डायरेक्टरचा थॉट होता, तो थॉट त्यांना मिळाल्याशिवाय ते पुढं नाही गेले. आणि जेवढं मला आठवते ती फिल्म कॅन फिल्म्सवर शूट झाली आहे. फिल्मचे जे जुने कॅन्स असायचे, आता तर सगळं डिजिटलायझेशन झालं आहे, पण रिटेक्स फार करता येत आले नसतील. हां, त्याच्यामुळं थोडंसं एक इशू की कॅन संपला की तेवढंच प्रोडक्शनला प्रत्येक सीन मग तुम्हाला आधी करून बघावं लागत असेल ना शूटच्या आधी. एक रिहर्सल टेक तर होते, एक रिहर्सल टेक व्हायची, आणि त्याच्यानंतर मग त्यांना ओके वाटला तर मग ते रोल करायचे. पण बरेच टेक्स रिटेक झाले, कारण शेवटी त्यांना जे अपेक्षित आहे, जोपर्यंत डिरेक्टरचं रिक्वायरमेंट्स किंवा डिरेक्टरचं एक डोक्यातला विचार पूर्ण होत नाही तोवर त्यांची पुढं जायची इच्छा पण होत नाही. म्हणजे इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. तो फिल्म, तो अख्खा क्रू, डिरेक्टर स्वतः, सिनियर आर्टिस्ट सगळे स्वतः, म्हणजे असं कोणीही भासून दिलं नाही की हे चले ज्युनियर आर्टिस्ट आहे किंवा आपला ज्युनियर रोल करतायत, हे कोण नाही आहेत आपल्यासाठी, असं नाही. आम्हाला जेव्हा पण काही गरज पडली तेव्हा आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट झाला. फिल्मच्या सेटवर असो, ऑफ द सेट असो, किंवा प्रीमियरला असो. प्रीमियर वॉज ऑल्सो गुड. म्हणजे फॉर द फर्स्ट टाईम मी राजकुमार हिरानीं शेजारी बसून फिल्म बघितली माझी. मला अजूनही आठवतं की मला माहीत नव्हतं, कम्प्लीट डार्क होतं, सगळे मोठे मोठे सेलिब्रिटीज फिल्म बघायसाठी इन्व्हाइट केले गेलेले होते. तेव्हा मी ॲक्च्युली पॅपराझीस काय असतं हे बघितलं. म्हणजे जुहू PVRला जनरली या सगळ्या मोठ्या फिल्म्सच्या फर्स्ट प्रीमियर शोज होतात, तिथं सगळी मोठी मोठी लोक आहेत. आता चेंज झाला असावं बऱ्यापैकी. तिथे एक लिफ्टमधनं एंटर केलं, पार्किंगमधनं लिफ्टमधनं एंटर केल्यावर एक बाहेर पोर्च लॉबी एरिया होता. त्या लॉबी एरियामध्ये कमीत कमी 80 ते 90 कॅमेरे होते, सगळ्या मीडिया हाऊसेसचे, कुठले कुठले पेजेसचे सगळे, आणि फिल्मच्या रिलेटेड प्रॉप्स ठेवले होते. तर आम्हाला उभं करून प्रॉप्स बरोबर फोटो काढणं काय, किंवा सेलिब्रिटीजनी येऊन आमच्यासोबत फोटो काढणं काय, की देखा तेरे को पर्दे पे अच्छा काम किया आहे, हे बोलणं सुद्धा 2015-16 किती फार फार तरी 18-19 वर्षाच्या असताना आपल्याला जर कोणी असं व्हॅलिडेशन देत असेल, आणि फक्त एक वाक्य जरी बोललं कोणी तर फार छान वाटतं रे. मग तो मोठा माणूस असो का, आता ते परवाचाच किस्सा सांगितला 2023 मधला, जे त्या पोरांनी येऊन अप्रोच केलं त्या कपलनी, तेव्हाही असं झालं की ओ पीपल स्टील रिमेंबर, म्हणजे अजूनही लोकांना आठवतं की बाबा हा माणूस एका फिल्ममध्ये कॅरेक्टर होता, किंवा ह्यांनी हे काम केलेलं आहे, आणि त्यांनी येऊन अप्रोच करणं सुद्धा वॉज अमेझिंग. असं कुठंच वाटलं नाही की ओके आय एम नो मोर ॲक्टिंग, तर मला कोणी ओळखत नाही आहे, हां भले नको ओळखू दे, आय एम ओके विथ इट, कारण दॅट वॉज माय चॉईस.